आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा, व्रत, वैकल्य, उपवास यांना फार महत्त्व असते। अनेक लोक मोठ्या श्रद्धेने ते करत असतात। पूजा अर्चा झाल्यानंतर प्रसाद घेणे फार महत्त्वाचे असते। पण प्रसाद नेहमी उजव्या हातातच का घेतात? तुम्हाला माहित आहे का? याला धार्मिक कारण काय आहे जाणून घेऊया। प्रसाद हा देवाचा आशीर्वाद आहे असे म्हटले जाते आणि तो स्वीकारण्याची पद्धत देखील विशेष असावी। म्हणून नेहमी लक्षात ठेवा की प्रसाद फक्त तुमच्या उजव्या हातात घ्या। हिंदू धर्मानुसार ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही नियम आहेत ज्याचे पालन केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणण्यास मदत होते। धार्मिक नियमांचे पालन केल्यामुळे तुमच्या सर्व कामांमध्ये प्रगती होण्यास मदत होते। जेव्हा आपण मंदिरात पूजा करतो किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतो, तेव्हा शेवटी प्रसाद दिला जातो। हा प्रसाद केवळ खाण्यायोग्य पदार्थ नाही, तर तो देवाच्या कृपेने एक रूप मानला जातो। म्हणूनच तो घेताना स्वच्छता आणि योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे। हिंदू धर्मात उजव्या हाताला शुभ मानले जाते। जेव्हा आपण देवाने दिलेला प्रसाद घेतो, तेव्हा ते कृत्य देखील पवित्र मानले जाते। म्हणून प्रसाद देखील उजव्या हातानेच घ्यावा। धार्मिक कार्यासाठी डावा हात योग्य मानला जात नाही। याचे एक मुख्य कारण म्हणजे आपण आपली अनेक दैनंदिन कामे जसे की शौच किंवा शरीर स्वच्छ करणे डाव्या हाताने करतो। या कारणास्तव ते अपवित्र मानले गेले आहे। कोणत्याही पवित्र कामात डाव्या हाताचा वापर करू नये असे शास्त्रामध्येही लिहिले आहे। बऱ्याचदा लोक घाईघाईत असताना किंवा लक्ष देत नसताना डाव्या हाताने प्रसाद घेतात। ही सवय हळूहळू विकसित होते, परंतु ती टाळली पाहिजे। धार्मिक तज्ञांचा असा विश्वास आहे की उजवा हात सूर्य आणि शुभ ऊर्जेचे प्रतीक आहे। त्याचप्रमाणे डावा हात चंद्र आणि लपलेल्या ऊर्जेशी संबंधित आहे। म्हणून शुभ कामांसाठी उजव्या हाताचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो। प्रसादालाही हेच लागू होते। जेव्हा तुम्ही उजव्या हाताने प्रसाद घेता, तेव्हा तुम्ही परमेश्वराची ऊर्जा प्राप्त केली असे मानले जाते। त्यामुळे तुम्ही आता नेहमी उजव्या हातातच प्रसाद घ्या। आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करून शेअर करा। धन्यवाद।